कुणी नसलं तरी चालेल, तुझी तू राहा. फक्त तुझ्या डोळ्यांनी तुझं जग पहा. हास जेव्हा ओठ हसतील, रड जेव्हा डोळे रडतील, हसण्यावर अश्रूंवर तुझी सत्ता ठेवून राहा. कुणी नसलं तरी चालेल, तुझी तू राहा. आपण पडद्यावर ज्या अभिनेत्रीला पाहतो तिच्या यशामागे अनेक आठवणी, माणसाने संस्कार दडलेले असतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री मधुराणी प्रभुळकर यांना. त्यांच्या मनाला भिडणाऱ्या कवितेची एक सुंदर झलक आणि त्यांच्याबद्दल बोलणाऱ्या त्यांच्या शाळेतील बाईंच्या खास आठवणी आपण ऐकणार आहोत. चला तर पाहूया हा खास क्षण जिथे एका अभिनेत्रीच्या यशामागचा शिक्षकांचा आशीर्वाद दिसतो. मधुराणी तुमच्या शाळेत होती लहान, त्याबद्दल काय सांगाल? मधुराणी म्हणजे एक अतिशय गुणी विद्यार्थिनी होती. अभ्यासात उत्तम होतीच, पण वक्तृत्व, नाट्य, संगीत या विषयात पण ती खूप पारंगत होती. अतिशय सुंदर गायची. नाटकातला अभिनय तर वाखाणण्याजोगाच होता आणि वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आम्ही भाग घ्यायचो. त्याविषयी मला एक अगदी आठवतंय, म्हणजे जागर नावाचं एक संस्था होती आणि त्या प्रसंग नाट्यदर्शन स्पर्धा आयोजित करायचे. वासुदेव पाळंदे ज्येष्ठ रंगकर्मी त्यांनी ही स्पर्धा सुरू केली होती आणि त्यामध्ये 8 जणींचा शाळेचा विद्यार्थिनींचा ग्रुप असायचा, 7वी 8वी 9वीच्या विद्यार्थिनी, आणि त्या सगळ्या एकत्र येऊन तो ग्रुप नाटक सादर करायचं. आणि त्याच्याचं वैशिष्ट्य असं की चिठ्ठ्या टाकल्या जायच्या. 10 मिनिटं आधी तुम्ही चिठ्ठी उचलायची आणि आपल्या ग्रुपनी 10 मिनिटात नाटक सादर करायचं. तर त्या नाटकात सगळं म्हणजे संवाद करायचे, विषय स्पष्ट करायचा, नंतर त्यात संवाद घालायचे. नंतर मधुराणीचं वैशिष्ट्य म्हणजे ती त्याच्यात संगीत पण द्यायची. म्हणजे असा काही दुःखाचा प्रसंग आला की ती आलाप द्यायची, आनंदाचे काही प्रसंग असतील तेव्हा वेगळे आलाप द्यायची. म्हणजे त्यामध्ये आमचं वेगळे ठरायचं नाटक. आणि हा प्रसंग नाट्यदर्शन स्पर्धेचा ग्रुप ती 7वीत असल्यापासून 9वी 10वी पर्यंत भाग घेत असल्यामुळे आम्ही दीर्घकाळ एकत्र असायचो. आम्ही खूप विषय डिस्कस करायचो. त्यात मुलींचे विश्वातले विषय असायचे आणि तो त्यांच्याच नजरेतनं तो विषय मांडायचा असायचा. त्यामुळे ते खूप वेगळी स्पर्धा होती आणि त्याच्यात तिचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन होतं. सकाळ नाट्यवाचन स्पर्धेसाठी ती नेहमी असायची. नाट्यवाचनामध्ये वाचिक अभिनयाला खूप महत्त्व आहे आणि ते नाट्यवाचन पण ते इतकं सकस असायचं, तिचं दर्जेदार असायचं. आणि आम्ही स्वतः नाटकं लिहायचो शाळेतले शिक्षक आणि ती नाटकं सादर केली जायची. त्यामुळे आम्हाला कायम नंबर मिळायचा. कारण असं कुणीतरी लिहिलेलं नाटक सादर करण्यापेक्षा शाळेतल्या शिक्षकांनी लिहिलेलं नाटक, दिग्दर्शन शिक्षकांचं आणि विद्यार्थिनींचा वाचिक अभिनय आणि त्या अभिनयातनं त्यांना तो विषय पोचणं परीक्षकांपर्यंत, त्यामुळे ते खूप वेगळं एक दर्जा आणि एक हे असायचं. आणि ह्यामुळे काय झालं, छोट्या मुली शिकत गेल्या आणि त्यांनाही त्याचा खूप फायदा झाला. असं पिढ्या आमच्या घडत गेल्या. हुजूर पागेच्या विद्यार्थिनी आज एवडी मोठी कलाकार, अतिशय अभिमान आहे मला. अतिशय. अमृता आहेच आणि मधुराणी आहे, दोघी जणी माझ्या विद्यार्थिनी होत्या. आणि हुजूर पागेच्या विद्यार्थिनींमध्ये हा जो सगळा वेगळेपणा आहे याच्यामध्ये त्यांच्या शिक्षकांचा खूप मोठा वाटा आहे. सगळे शिक्षक म्हणजे माझ्यापेक्षा सिनियर शिक्षक, माझे कलिग्स, असं आम्ही सगळे मिळून त्या मुलींसाठी परिश्रम घ्यायचो आणि शिक्षकांच्या पिढ्या घडत गेल्या आणि विद्यार्थिनींच्याही पिढ्या घडत गेल्या. असं आमचं शाळेचं एक जो दर्जा आम्ही शाळेचा कायम राखला तो याचमुळे. थँक्यू व्हेरी मच. कोऱ्या कोऱ्या कागदावरती असलं जरी छापलं, कोऱ्या कोऱ्या कागदावरती असलं जरी छापलं, ओठांवरती आल्याखेरीज गाणं नसतं आपलं, गाणं नसतं आपलं, गाणं नसतं आपलं, गाणं नसतं आपलं, गाणं नसतं आपलं. कोऱ्या कोऱ्या कागदावरती असलं जरी छापलं, कोऱ्या कोऱ्या कागदावरती असलं जरी छापलं, ओठांवरती आल्याखेरीज गाणं नसतं आपलं, गाणं नसतं आपलं, गाणं नसतं आपलं, गाणं नसतं आपलं, गाणं नसतं आपलं. शब्द शब्द रीते शब्द त्यांचं काय करणार, शब्द शब्द रीते शब्द त्यांचं काय करणार,
तळ फुटक्या माठामध्ये पाणी कसं भरणार? मला सांगा व्हायचं कसं? मुक्कामाला जायचं कसं? मला सांगा व्हायचं कसं? मुक्कामाला जायचं कसं? आपण ओत लावल्याखेरीज पाणी नसतं आपलं, पाणी नसतं आपलं, पाणी नसतं आपलं, पाणी नसतं आपलं, पाणी नसतं आपलं. कोऱ्या कोऱ्या कागदावरती असलं जरी छापलं, कोऱ्या कोऱ्या कागदावरती असलं जरी छापलं, ओठांवरती आल्याखेरीज गाणं नसतं आपलं, गाणं नसतं आपलं, गाणं नसतं आपलं, गाणं नसतं आपलं, गाणं नसतं आपलं. मातीमधल्या बीजाला एकच अर्थ कळतो, मातीमधल्या बीजाला एकच अर्थ कळतो, कोंब फुटून आल्यावरच हिरवा मोक्ष मिळतो. मला सांगा व्हायचं कसं? मुक्कामाला जायचं कसं? मला सांगा व्हायचं कसं? मुक्कामाला जायचं कसं? आतून आतून भिजल्याखेरीज रुजणं नसतं आपलं, रुजणं नसतं आपलं, रुजणं नसतं आपलं, रुजणं नसतं आपलं, रुजणं नसतं आपलं. कोऱ्या कोऱ्या कागदावरती असलं जरी छापलं, कोऱ्या कोऱ्या कागदावरती असलं जरी छापलं, ओठांवरती आल्याखेरीज गाणं नसतं आपलं, गाणं नसतं आपलं, गाणं नसतं आपलं, गाणं ला ला ला, गाणं ला ला ला. कविवर्य कुसुमाग्रज असं म्हणतात की कवीची कविता हेच त्याचं सर्वोत्तम स्मारक आहे. त्याचं राहतं घर सुरक्षित ठेवलं नाही तरी चालेल, त्याचे पुतळे उभारले नाहीत तरी चालेल, पण त्याची कविता सुरक्षित आणि जिवंत ठेवणं आणि ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणं सगळ्यात महत्वाचं. आणि हाच प्रयत्न कुठेतरी गेले काही वर्ष मी करायचा प्रयत्न करते. तळमळ हीच होती की कविता कुठेतरी जिवंत राहावी. इतकी कविता संग्रह आपल्याकडे, इतकी समृद्ध परंपरा आहे कवितेची, आणि आजकालची पिढी कविता संग्रह हातात घेऊन कविता वाचत नाही. ही हळहळ कुठेतरी होती आणि असं वाटलं की मग काय करू शकतो, की आपण कुठे सुरक्षित ठेवू शकतो. तर तेव्हा असं जाणवलं की युट्यूब हा एक प्रकार आहे जिथे ती असू शकते. म्हणजे पॉडकास्ट वगैरे हे शब्दही तेव्हा नव्हते, युट्यूब चॅनल असतं हेही माहित नव्हतं, पण हे काहीतरी आहे जिथे आपण ती जिवंत ठेवू. आणि अनेक रंगवलेल्या मैफिली आहेत, त्या तुम्ही सगळ्यांनी पाहिल्या असतील, अनुभवल्या असतील. मग पुढे जसं इंस्टाग्राम आलं तशा मी रील्स करायला लागले, त्या रील्सही भरपूर पॉप्युलर झाल्या, आणि त्याचंच एक एक्सटेन्शन म्हणून हा रंगमंच कार्यक्रम. आणि त्याचा उद्देश एकच आहे की कविता साजरी करणं, कविता रुजवणं. आता बरेच जण मला म्हणतात की काय आहे तुझं हे कविता 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 एवढं, एखाद्याला नाही कळत कविता वगैरे, काय झालं, आमचं काय अडलंय, आमचं काय बिघडलंय. तर मला असं वाटतं की कविता तुमच्या आयुष्यात नसेल, की तुम्हाला स्पर्शत नसेल, तर तुम्ही जगत असाल, पण जिवंत आहात का हे एकदा स्वतःला विचारून पाहायला पाहिजे. मी खूप गंमतशीर किस्सा सांगते. सध्या आपल्या जगात जे काही वातावरण चालू आहे, कधी कधी मन विषण्ण होतं. खरं तर रोज उठल्यावरच होतं. माझी एक मैत्रीण आहे शिरीषा साठे, शी इज अ सायकोलॉजिस्ट, व्हेरी क्लोज फ्रेंड ऑफ माइन. तिच्याशी मी परवा गप्पा मारत होते आणि तिला मी म्हटलं की काय ग, काय चाललंय हे जगात, आणि आपण कुठे कवितांचे वगैरे कार्यक्रम करतोय, काय कला बिला म्हणत राहतोय आपण, कधी उत्कृष्ट होईल, कधी काही होईल. रोजचा दिवस आज आपण जिवंत होत अशा भावनेने ते उठतात. आणि तिच्या आपल्याला जी दृश्य दिसतात ती सगळीच फारच हॉरिफाईंग आहेत, पण तिला तिथले काही व्हिडिओज येतात तिच्या सुनेला, आणि तिथे ती लोक, ती मंडळी एकत्र येऊन गातायत, नाचतायत, कविता म्हणतायत,
वेगवेगळ्या ऑथर्सच्या कथा वाचतायत आणि अशा पद्धतीने ते जगतायत, स्वतःला जिवंत ठेवतायत. आजूबाजूला सगळं अँटी लाईफ चालू असताना कला ही एकच गोष्ट असते जी प्रो लाईफ असते. त्यामुळे तू करतेस ते करत राहा, अशी तिने मला शाबासकीची थाप दिली. आणि आपण जिथे आहोत ते योग्य ठिकाणी आहोत. आणि कविता बेताल आणि बेसूर झालंय ना आजूबाजूचं आयुष्य. जिथे सूर आहे, लय आहे, त्याच्या आपण जास्तीत जास्त जवळ गेलो तर कुठेतरी जगणं सापडत जातं असं वाटतं. आणि कविता बघा आपल्याला एलियन नाहीये, परकी नाहीये. आपण भारतीय आहोत. आपल्या नसा नसात कविता आहे, रंध्रातून ती वाहते. तुम्ही म्हणाल कसं काय, काय बोलतेस तू? आपण म्हणतो की आपला देश विविधतेने नटलेला आहे, वेगवेगळ्या सणांचा आहे, वेगवेगळ्या ऋतूंचा आहे, वेगवेगळ्या संस्कृतींचा आहे. पण मुळात आपला देश हा गोष्टींचा आहे आणि कवितांचा. सगळ्यात जुनी स्क्रिप्चर ज्याला आपण रामायण, महाभारत, ही महाकाव्य. एक होता दशरथ राजा, असं सांगितलेलं नाही हो, ते कितीतरी थोर काव्य ज्यांनी संपूर्ण जगाला जीवनाचं तत्वज्ञान सांगितलं. ती भगवद्गीता ही काव्यच आहे. आतापर्यंत आपल्या घरातल्या स्त्रिया सहजपणे जात्यावर बसून उभ्या गायच्या, काहीतरी कामं करताना त्यांना आपोआप सुचायचं. हे सगळं आता कुठेतरी हरवत चाललंय. पण हरकत नाही, ज्या कवींनी जे जिवंत ठेवलंय ते आपण पुढे 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 नेत राहूया. आपल्याला काय वाटतं हे सांगण्यासाठी भाषेची निर्मिती झाली असं मला वाटतं, बरोबर आहे? पण अशा काही भावना ज्या शब्दातही पकडता येत नाहीत, ज्या अमूर्त आहेत, त्या व्यक्त करण्यासाठी कवितेची निर्मिती झाली. आणि ही कविता आपलं आयुष्य उजळून टाकते. संजीवनी कोकिल म्हणतात की कविता म्हणजे नदीच्या पात्रात सोडलेला आंदोलता दिवा. कविता म्हणजे नदीच्या पात्रात सोडलेला आंदोलता दिवा. त्यांनी कोणाचा किनारा उजळावा अशी अपेक्षाच नाही. त्यांनी कोणाचा किनारा उजळावा अशी अपेक्षाच नाही. पण उजळलीच एखादी पायरी तर होणारा हर्षही नाकारता येणार नाही. तर होणारा हर्षही नाकारता येणार. अशा काही आयुष्य उजळून टाकणाऱ्या कविता आज आपण घेणार आहोत. आणि सगळ्यात सुरुवातीला विंदा करंदीकरांच्या काही कविता बालकविता आहेत. खरं तर असं सांगितलं जातं की त्यांचा थोरला मुलगा काही कारणाने आजारी होता, अंथरुणाला खेळून होता. आणि त्याला रिझवण्यासाठी, त्याचं मन रमवण्यासाठी कविवर्य विंदा करंदीकरांनी काही कविता रचल्या. त्या म्हणायला बालकविता आहेत, पण कितीदा तरी आपल्यालाच अंतर्मुख करतात. तर या कविता आज तुम्ही माझ्या मागे म्हणणार आहात. शाळेनंतर आज कविता म्हणतात असे किती जण? बरं, मग आज चांगल्या बाई मिळाल्या आहेत तुम्हाला. बऱ्याचदा असं होतं की कविता जोपर्यंत आपण एकत्र म्हणत असतो किंवा गाणं म्हणून ती आपल्या समोर येते तेव्हा ती सहज आपलीशी वाटते. पण शाळेत होतं काय की ती जेव्हा पोर्शनला येते आणि याचे संदर्भासहित स्पष्टीकरण द्या, यात कवीला काय म्हणायचे सांगा, समानार्थी शब्द सांगा वगैरे, हे सगळ्या कॉन्सेप्ट आल्या, भीती आली की मग ती कविता अडीचच मार्काला म्हणून जी काय ऑप्शनला पडते ती आयुष्यभर ऑप्शनला पडते. पण आज आपण तिला पुन्हा एकदा तिचा हात पकडणार आहोत आणि आपल्या बरोबर घेऊन चालणार आहोत. तर विंदा करंदीकरांच्या काही कविता मी एक एक ओळ म्हणणार, माझ्या मागे तुम्ही म्हणणार. बघा, सगळ्यांनी गुड स्टुडंट सारखं वागायचं. परीचा पडला दगडावर पाय, परीचा पडला दगडावर पाय, परीचा पडला दगडावर पाय, दगड म्हणाला आय आय, दगड म्हणाला आय आय, परी म्हणाली तू तर दगड, परी म्हणाली तू तर दगड, तुला का होते परीजड, तुला का होते परीजड, परी म्हणाली तू तर दगड, परी म्हणाली तू तर दगड, तुला का होते परीजड, तुला का होते परीजड, दगड म्हणाला इथे पहा, दगड म्हणाला इथे पहा, परीला दिसल्या जखमा दहा, परीला दिसल्या जखमा दहा,
तेव्हापासून सगळ्या परी चालू लागल्या अधांतरी. तेव्हापासून सगळ्या परी चालू लागल्या अधांतरी. क्या बात आहे. अभिनेत्री मधुराणी प्रभुकर यांच्या कवितेतील भावना आणि त्यांच्या शाळेतील बाईंच्या आठवणी हा सुंदर क्षण नक्कीच आपल्याला आपल्या शिक्षकांची आठवण करून देतो. मंडळी, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच खास व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या खास गोष्टीसोबत. धन्यवाद.